हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळेजण? मस्त मजेत ना? ओके, मी पण ठीक आहे. बरं, आजचा विषय आहे राखीचा. बरं, आता तुम्ही म्हणाल राखी तर होऊन गेली, ह्या मॅडम आज जाग्या झालीत की काय? तर ह्या मॅडम राखी पौर्णिमे दिवशी पण जाग्याच होत्या, आता पण जाग्याच आहेत. पण मला थोडा वेळ पाहिजे होता, कारण राखी दिवशी भाऊ कंटाळलेले असतात, सगळ्या बहिणींना बघून वैतागलेले असतील मला वाटते. म्हणून म्हटलं सगळ्या बहिणींचं झाल्यानंतर आपण आपलं लास्टला करूया राखी पौर्णिमा साजरा. त्या दिवशी सगळेच बोलण्यात, फेस्टिवल साजरा करण्यात मग्न असतात. मला थोडा टाईम पाहिजे होता, कारण माझे भाऊ पण आहेत तेवढे छान. माझ्या भावांसारखे भाऊ कुठेच नसतील मला वाटते. माझे सासरी पण भाऊ आहेत, माहेरी पण भाऊ आहेत, आणि मी खूप नशीबवान आहे. मला एवढे भाऊ मिळालेत की खरंच काय सांगू मी तुम्हाला. बघा की आपण लहान असतोय तेव्हा इतकं भांडतोय भाऊ बहीण आपण, तेव्हा काही बोलता बोलता पण भांडणात आपण किती बोलून जातोय. जा मी लग्न झाल्यानंतर काही येणार नाही, असं तसं बऱ्याच गोष्टी आपण बोलून जातोय. आणि तेच तेव्हा आपलं लग्न होते, तेव्हा लग्न झाल्यानंतर आपल्याला जाणवते अरे मी असं बोलले होते, तसं बोलले होते. कारण तेव्हा आपल्याला एकत्रच येता येत नाही लवकर. आता मी भावाबद्दल काय सांगू? भाऊ म्हणजे माझी ताकद आहेत. माझे भाऊ आहेत तर मी आहे. आता तुम्ही रडते म्हणता, तिला काही त्रास आहे. मला काहीच त्रास नाही आहे. पण मी खरंच सांगते, माझे भाऊ आहेत तर मी आहे, मी आहे तर माझे भाऊ आहेत. आमचं बहीण भावांचं नातंच असं आहे की आम्ही एकमेकांची ताकद आहे. आज भाऊ आहेत तर माझी ताकद खूप आहे मला, आणि खूप हार्ड समजते स्वतःला. त्याच्यासाठी आपली रक्ताचीच नाती पाहिजेत असं काहीच नसतंय. मनानं नातं माना, मनानं नातं सांभाळून घेऊन जावा. कोणतंही नातं असू दे, भावा बहिणींचं असू दे, कोणतंही नातं असू दे, अगदी मनानं माना, बस झालं. मग माझी ताकदच म्हणजे माझे भाऊ आहेत. त्याच्या पलीकडे मी काहीच नाही सांगणार. कारण भाऊ बहीण म्हटलं की माझ्या डोळ्यात गंगा यमुना यायला सुरुवात होते. काय करणार.